श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. यात अमावास्या तिथीला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. अमावास्या तिथी पितरांना समर्पित असते. या दिवशी स्नान आणि दान त्याचबरोबर श्री हरिविष्णूंच्या पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं. वर्षभरात एकूण 12 अमावास्या येतात. अमावास्येला पितरांचे श्राद्ध केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 10 मार्च रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. अमावास्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री उंबरठ्यावर या 3 वस्तू जाळायच्या, ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता, नजर दोष, कटकटी, भांडणं हे सर्व नष्ट होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अमावास्या म्हटली की लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या संभ्रम निर्माण होतात. बरेच लोक अमावास्या तिथीला घाबरतात, पण अमावास्या तिथीला घाबरायचं काही कारण नाही, कारण अमावास्या तिथी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि अमावास्या तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन हे होत असतं. बघा, दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशीसुद्धा अमावास्या ही असते आणि त्या दिवशीसुद्धा आपण विधिविधानपूर्वक माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, जेणेकरून तिचा अखंड कृपा आपल्या घरावर राहिली पाहिजे. त्याच रीतीने आपल्याला ह्या अमावास्येला सुद्धा काही उपाय करायचे, ज्यामुळे जे आहे माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये झालं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपल्या घरातनं निघून गेले पाहिजेत. जी अलक्ष्मी आपल्या घरामध्ये ती काढता पाय करून आपल्या घरातनं निघून गेली पाहिजे. म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्याला काही विशेष हे उपाय करायला लागतात. कारण बऱ्याचदा काय होतं ना, अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला ना नशिबाची साथही मिळत नाही, किंवा आपल्या घरी पैसा तरी येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. तर ह्या सर्व प्रकारचे दोष का निर्माण होतात, तर आपल्या घरामध्ये असणारे काही दोषांमुळे. आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपले काही ग्रह चांगले नसतील, किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण कष्ट तर करतोय ना, मेहनत तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. बऱ्याच आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कटकटी होतात, त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये अपशब्द वापरतात आणि आपल्या घरामध्ये असणारे जे वास्तुदेवता आहेत, आपण चांगलं बोलले तरी ते तथास्तु म्हणणार आहेत, आपण वाईट बोलले तरी ते तथास्तु म्हणणार. म्हणून आवर्जून आपल्या वास्तूमध्ये कधीही वाईट बोलू नका. तर अशा प्रकारचे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झालेले असतात, की आपल्यावर जळणारी लोक असतात, तर ते आपल्याबद्दल वाईट चिंतत असतात, त्यामुळे सुद्धा आपल्यावर काही दोष हे निर्माण होत असतात. तर अमावास्या अशी ही तिथी आहे ना, ज्यामध्ये आपण आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती दूर करण्याकरता जेवढे जास्त आपल्याला उपाय करता येईल तेवढे आपल्याला उपाय हे करायचे. आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस करायचा. म्हणजे तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात. तर ह्या उपायाकरता जे आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, की तुमच्याकडे जर कापूरदानी असेल तर तुम्ही कापूरदानीसुद्धा घेऊ शकतात. आणि त्या कापूरदानीमध्ये आपल्याला शेणाची जी गौरी असते ती घ्यायची आहे. आता तुम्ही गावात राहत असतील तर तुम्हाला सहज मिळेल. आता तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला ही शेणाची गौरी जी आहे ती मिळणार. अगदी छोटासा तुकडा जो आहे त्या शेणाच्या गौरीचा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला चमचाभर जे आहे गाईचं तूप हे टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या शेणाच्या गौरीवर जे 7 भीमसेनी कापराच्या वड्यासुद्धा टाकायच्या आहेत. आणि आपल्याकडे जी पिवळी मोहरी असते, मी नेहमी सांगते पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये असणं गरजेचं. जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला ही सहज पिवळी मोहरी मिळून जाणार आहे. तर अगदी थोडीशी आपल्याला ह्या शेणाच्या गौरीवर पिवळी मोहरी देखील टाकायची आहे.
त्यानंतर आपल्याला अगदी चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये घ्या आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ते उतरवायचं आहे. प्रत्येक सदस्यांवरनं उतरवायचं आहे आणि ते खडे मीठसुद्धा आपल्याला त्या शेणाच्या गौरीवर टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे. तर ह्या सर्व उपाय जो आहे आपण आपल्या देवघराजवळ बसून करायचा आहे आणि देवघरामध्ये असणारा जो दिवा प्रज्वलित असेल त्याच्या मदतीने आपल्या ह्या वाटीमध्ये जे भीमसेनी कापूर टाकला आहे तो प्रज्वलित करायचा आणि हा सगळा जो धूर आहे तो आपल्याला काही वेळाकरता ती प्लेट देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला ती प्लेट उचलायची. निरंतर आपल्याला जे आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्रोच्चार करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो पसरवायचा. फक्त एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण हा उपाय करणार आहेत तेव्हा आपल्या घरातल्या संपूर्ण दार आणि आपल्याला खिडक्या खुल्या करायच्यात आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा. कारण आपण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे, दोष आहे, दारिद्र्य, अलक्ष्मी ती आपल्या घरातनं बाहेर काढते म्हणून आपल्याला दरवाजे आणि खिडक्या खोलून ठेवायच्यात आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये हा कापराची जी ही कापूरदानी आहे ही फिरवल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आणि मुख्य प्रवेशद्वारावर गेल्यानंतर जे आहे बाहेरच्या साईडला उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं ज्या रीते घड्याळाचा काटा फिरतो त्या रीते 7 वेळा गोल गोल जे आहे हे कापूरदानी आपल्या घरावरनं फिरवायची आणि त्यानंतर जे आपला जो मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे जो उंबरठा असतो त्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमधी कापूरदानी आपल्याला ठेवून द्यायची आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही तुमच्या गुरूंचा कोणताही मंत्र किंवा कुलदेवीचा मंत्र उच्चार केला तरीही चालणार आहे. कारण घरामध्ये जेव्हा आपण अशा उपायांबरोबर मंत्रोच्चार करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये अतिशय सकारात्मक अशा लहरी प्रवाहित होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा कापूर जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत ती कापूरदानी आपल्याला उंबरठ्याच्या मधोमधच ठेवायची. एकदा कापूर शांत झाल्यानंतर ह्या कापूरदानीमध्ये काही वस्तू पेटल्या असतील, काही नाही पेटल्या असतील तर त्या आपल्याला आपल्या घराच्या थोड्या लांब नेऊन फेकायच्या. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे. अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. तुम्ही करून तर बघा, अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, अलक्ष्मी आहे ती निघून जाऊन अखंड लक्ष्मी माताचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. कारण ज्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.